जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 18। अमरापूर महिमा द्विज दैन्य हरण नाम। श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री सद्गुरु चरणी तृप्ती नव्हे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तैवेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री सद्गुरु चरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी श्री सद्गुरु चरित्र अद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री सद्गुरु होते गौप्यनी प्रगट जाहले म्हणोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री सद्गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकात श्री सद्गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थे मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर म्हणोनी राहिले परियेसा। कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितुके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणोनी राहिले श्री सद्गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहेत ती थोर सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी
जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तीरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे। या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटांकात। उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर। औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर। पाप विनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा। तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद सद्गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची। ब्रह्महत्यादी महापातके जळोन जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभिष्ट होय तेथे। काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा। दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू। साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊनी अगोचरू राहिले श्री सद्गुरु तया स्थानी। भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाणा। असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री सद्गुरु परियेसा। तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी। सुक्षिण असे तो सज्जन शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विद्वान मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपर्ती करी। एखादे दिवशी त्या सज्जनासी वरो न मिळे परियेसी तया शेंगांते रांदोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी। ऐसा तो सज्जन दरिद्री याच कारणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने। वर्तता श्री सद्गुरु एके दिवशी तया मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले सज्जने भक्तीने।
भक्तिपूर्वक श्री सद्गुरुसी पूजा करीतो षोडसी, घेवडे शेंगा बहुअसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करून सज्जनासी आश्वासिती श्री सद्गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तैवेळी. तया सज्जनाचे गृहांत जो का वेल होता उन्नत, घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ श्री सद्गुरु मूर्ती छेदिती तत्काळ, टाकोन देती परिबळे गेले आपण संगमासी. सज्जनाची वनिता तैवेळी दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदून कैसी टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परिते नारी दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे श्रियेसी तैवेळी जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जाण. विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पूर्वीतसे. आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी, आपुले अर्जव बरवे ओखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपुले अर्जवन विचारिसी, ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणोनी आला भिक्षेसी, नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते. येणे परी श्रियेसी संभाषी सज्जन परियेसी, काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तयेवेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून ह्या वेला छेदिले निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री सद्गुरुसी पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा. श्री सद्गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी, प्रगट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी.
ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री सद्गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वरला धोन गेली वनिता तो सज्जन श्री सद्गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन्य हरे ज्यासी होय श्री सद्गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करीती बापा दैन्य कैसे तया घरी दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री सद्गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी कांसी जो कोण भजेल श्री सद्गुरु त्यासी लाधेल इहपरू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्ट ऐश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृत सार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमा द्विज दैन्य हरण नाम अध्याय 18 श्री सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय अर्पणमस्तु श्री सद्गुरु देवदत्त जय जय रघुवीर समर्थ।